आणि आम्ही अजून पोच घेतलेला नाही आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो म्हणले, त्यामुळे सगळे पोच नंतर येते. 2:45 पर्यंत वेळ काय यावा? 2:45 भाजपला 2:45 पर्यंत इथे येण्याची वेळ काय आहे? आणि तुमच्या लक्षात येत नाही बाबा आम्ही वेळेत आहे, आम्ही पोच घ्यायला आलो, मग असं होत थोडंच आमचा एबी फॉर्म वेळेत नाही फिरला तर तो विषय अगोदरच गेलेले आहेत का दादा? होय, एबी फॉर्म एवढा उशिरा देत असतात का? 3ला 5 मिनिट कमी असताना एबी फॉर्म देत असतो. प्रशासकीय यंत्रणांचा वापर काय वापर केला? पोच येण्यासाठी आम्ही फॉर्म पोचवतो असं थोडंच होतं. आणि मला सांगा एवढी मोठी निवडणूक, एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये शेवटचे 2 मिनिटापर्यंत बेफॉर्म ठेवले जातात का? असं थोडंच होणार आहे. त्यामुळे आपण सोडून द्या, काही विषय नाही. आमच्या पोच आलं की आम्ही बाहेर पोच मिळाली का दादा? पोच घेतली येते. आम्ही अद्याप एकही पोच नाही घेतला, मी एकही नाही घेतला. आता सगळ्यांकडे पोच घेऊन निघून जाऊन अरे ते होत राहतं बाबा. निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असं झाल्यावर त्यांच्याकडे आहे काय मुद्दा अशा काहीतरी? 1 ते 7 कार्यालयात किती वाजता आपण फॉर्म दिले सगळे? आम्ही सगळे हे विदिन टाईम आमचे आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतले. आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा, लाईव्ह आहेत. आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आलेत, त्यांच्या हातात काही बेफॉर्म आलेत, आमच्या हातात काही बेफॉर्म आलेत. 1 मिनिट जरी उशिरा गेला असेल ना आमचा बेफॉर्म स्वीकारू नका. बरं आमचा बेफॉर्म स्वीकारण्याचा विषय नाही, बेफॉर्म त्यांच्या ताब्यात आहेत. आम्हाला पोच बघितलं नाही, एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेतलं. पोच घेऊन निघून जाऊ. पण आम्हाला नाही, कोणालाही त्यांनी पोच दिली नाही. एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एकही आरोग्याने पोचच नाही दिलं, कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे. बरं आता आम्ही सगळ्या टेबलला जाणार, सगळे पोच घेणार आणि निघून जाणार. अहो सगळेच्या सगळे एबी फॉर्म आम्ही दिलेत, फक्त पोच आमच्या बाकी आहे. 102 उमेदवारांची यादी अजूनही अधिकृत बाहेर काढली आता